तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बघा, त्या मी बोललो होतो की रोहित पवार बोलले की पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एक उल्लेख आहे. तसा रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी पण रामायण हे प्रभू रामाच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं आणि वाल्मिकी ऋषींचं वय आणि प्रभू रामाचं वय पाहिलं तर वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्षांनी मोठे होते. त्याच्यामुळे एखाद्या वडिलासारख्या माणसाने आपल्या लेकरासारख्या मुलावर जर एकेरी भाषेत लिहिलं तर हे कोणी समजू शकतं. आणि शेवटी वाल्मिकी पुढे वाल्मिकी ऋषी झाले आणि ते सगळ्यांना गुरुवर्य झालेत. परंतु कोणी आजचा पत्रकार हा काही शिवराजांच्या काळातला नव्हता. ही आताची टमरेट आहे ती आता आलेली. आणि आम्ही वारंवार आम्ही आताच म्हणत नाही आहे की वारंवार ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी असेल तो त्याने कुठलंही पुस्तक असो तो बदलला पाहिजे आणि याच्याकरता आमचा लढा हा सुरूच राहणार आहे. राहायला वारंवार सगळेच मला सांगतात की संजय गायकवाड आणि महिलाबद्दल असे बोलले. अरे तुम्ही आमचं बी काम बघा ना जरा. या बुलढाणा जिल्ह्यात सैलानीसारखं गाव होतं जिथं 100 वर्षामध्ये हजारो महिला लुटल्या गेल्या, हजारो महिलांचं धर्मांतर झालं, त्यांची आबरू लुटल्या गेल्या. ते वाचवायचं काम या आमदारांनी केलेलं आहे. एकेका दिवशी एकेका महिन्यात 50-50 डेड बॉडी तिकडे सापडायच्या, 50-100 बलात्कार व्हायचे, ते आमदारांनी थांबवलेलं आहे. 222 मुली लवजीवाच्या वापस आणल्या, त्या या आमदारांनी आणलेल्या आहेत. 5,500 ते 6,000 महिलांचे तुटलेले संसार या आमदारांनी बसवलेले आहेत. एवढंच नाही तर कोणाच्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू झाला तर त्या विधवा महिलांना 6-6 महिन्याचा किराणा कपड्या लत्त्यासह त्यांच्या सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था हा आमदार करतो. याचबरोबर अपंग शाळेच्या 26 अंध आणि अपंग मुलींना दत्तकसुद्धा आम्ही घेतलेलं आहे. काय वारंवार महिलांचं करता? ठीक आहे, ते रागारागात शिवगाळ झाले, आम्ही त्याची क्षमायाचना पण केली. परंतु वारंवार हाच विषय की आम्ही नको महिलांची शत्रू आहोत असं जे दाखवलं जातं. मग आज तुमचं छत्रपती शिवाजी महाराजचं प्रेम कुठे गेलं होतं? 2 वेळ शिवरायांच्या स्मारकापासून गेले तुम्ही आणि साधा तिथं जाऊन तुम्ही नमन करू शकत नाही. आणि इकडे सांगता की जिजाऊंचा जिल्हा होता. या जिजाऊंच्या चौकामध्ये जिजाऊ साहेबांचं संभाजीराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं एकत्रित स्मारक आहे एवढं मोठं. तुम्हाला वाटलं नाही इथं नतमस्तक व्हा? तुम्हाला वाटलं नाही की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं बुलढाण्यात इथं नतमस्तक व्हा म्हणून? आणि काय सांगता आमची लायकी काढ? तुमची लायकी काय आहे? बाप दादाच्या काका पुत्राच्या भरोशावर तुम्ही राजकारणात मोठे झाले. अरे आम्ही स्वतःच्या भरोशावर मोठे झालेलो आहेत स्वकर्तृत्वावर. आम्हाला काय कोणा बाप दादा कोणा काका पुत्राचा आशीर्वाद नव्हता. असं म्हटलं की जे बंधुबाबा बागेश्वर आहे आणि स्वरूपानंद ते सुद्धा आपण मागे सांगितलं जो शिवरायांचा अपमान करेल त्याला प्रत्येकाला धडा शासनाने शिकवला पाहिजे. आणि भविष्यात असे विषय होऊ नये म्हणून माझी देवेंद्रजींना पण विनंती की असे पुस्तकं बदलले पाहिजे, मजकूर बदलला पाहिजे. तो मजकूर बदलला तर भविष्यात अशी काही गोष्ट होणारच नाही. कोणाला काही राजकारण करायचं नाही आहे. मागच्या वेळी असं बोललो होतो तुम्ही की रोहित पवार हे अजितदादांची जागा घेऊन पाहत आहेत असं त्यांना एक प्रश्न विचारला होता. तर ते म्हटले की बोलताना महाराजाबद्दल सुद्धा बोलायची तुमची लायकी नाही. कोणाची लायकी महाराजाबद्दल बोलायची नाही हे रोहित पवार कोण ठरवणार आहे? महाराजांची पहिली जयंती या जिल्ह्यात साजरी करणारा संजय गायकवाड, महाराजांचा पुतळ्याला घर विकून पैसे लावणारा संजय गायकवाड, जिजाऊ मायसाहेब संभाजी महाराज आणि बाल शिवाजींचे पुतळे खर्चाने उभारणारा हा संजय गायकवाड. अनेक पुतळे मी माझ्या घर विकून त्या ठिकाणी बसवले. तू कोण शिकवणार आम्हाला? तुमच्या खानदानाने कधी शिवजयंती केली साजरी? कधी कोणी किल्ल्याचे तुमच्या काळात कधी गळकोट किल्ले कधी बळकट केले? आम्ही 84 पासून रायगडावर जातो, शिवनेरीवर जातो, पुरंदरवर जातो. आमची श्रद्धा निष्ठा आहे. आमचे पूर्वज लढले त्यांच्यासोबत. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.